नमस्कार, जन भारत समाचार में आप सभी का स्वागत है। पुणे के प्रतिष्ठित और मान के चौथे श्री तुलसी बाग सार्वजनिक गणेश मंडल द्वारा इस वर्ष रौप्य महोत्सव यानी 125 वर्षों का गौरवशाली परंपरा मना रहा है। इस खास अवसर को और भी ऐतिहासिक बनाने के लिए मंडल द्वारा कई भव्य और अद्वितीय कार्यक्रम किए जा रहे हैं। गणेश उत्सव में कुछ ही दिन बचे हैं, जिसकी तैयारी शहर भर में जोरों से शुरू है। गणेश उत्सव के उपलक्ष्य में आज तुलसी बाग मंडल द्वारा मंडप निर्माण की पूजा विधायक माधुरी मिसाल के हाथों की गई। इस अवसर पर उद्योगपति पुनीत बालन, कोहिनूर ग्रुप के अध्यक्ष कृष्ण कुमार गोयल, तुलसी बाग के अध्यक्ष विकास पवार सहित कई गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। इस मौके पे 125 ढोल ताशा पथक के वादक एक साथ आकर श्री बप्पा को सामूहिक रूप से मानव वंदना अर्पित की। पेश एक विशेष रिपोर्ट। मला बोलवलं नाही तरी मी येते त्याप्रमाणे आज मी इथे आलेले आहे। आज आपल्या या मंडळाला कृष्ण कुमारजींचा पाठिंबा कृष्णाने सगळीकडे पाठिंबा द्यायचा असतो, त्यामुळे कृष्ण कुमारांचा पाठिंबा पुनीत गोयल म्हणजे सध्या गणपती उत्सव आहे, त्यामुळे पुनीत बालन यांचा पाठिंबा आणि सर्व आमचे किरण ठाकूरचे असते आणि अण्णा थोरात। मला आल्या विनायकने विचारलं की 2007 ते 2025 आमची गायत्री, नंतर आपले कृष्णवाईचे विनायक, विकास, नितीन यांना सगळ्यांची नावं घेतलं त्यांनी बाहेर ते कलम माझं नाव नाही, त्यामुळे सगळे तुळशीबाग मंडळाचे कार्यकर्ते आणि माझे पदाधिकारी अजूनही माझेच आहेत। आज मानाचा 14 महागणपती तुळशीबाग गणपती ट्रस्ट याचा आज गणेश उत्सवाची खरी सुरुवात झाली। आज माझ्या हस्ते महाराष्ट्राचे राज्यमंत्री माधुरीताई यांच्या हस्ते आज वासा पूजन संपन्न झाला आणि अतिउत्कृष्ट देखावा वृंदावनचा इथे साजरा करणार आहेत। आणि याच्यात मोठं म्हणजे महत्त्वाचा विषय की त्यांचं 125 वर्ष आहे। वर्षभर मागच्या गणेश उत्सवापासून या गणेश उत्सवापर्यंत 125 कार्यक्रम तुळशीबाग मंडळाने घेतला आहे आणि पूर्ण कार्यक्रम जे घेतले ते सामाजिक कार्य आहे। म्हणून गणेश मंडळ असतील ते कधी नेहमी वर्षभर सामाजिक कार्य करतात आणि त्याचा रोल मॉडेल म्हणजे आपलं 14 महागणपती तुळशीबाग। या 125 वर्ष त्यांचा जल्लोषात साजरा होईलच, पण नक्की खात्रीने मी सांगू शकतो की जल्लोषात साजरा करताना धार्मिकता, परंपरा आणि पावित्र्य जपून हे उत्सव साजरा करतील। आणि तुळशीबाग सर्व पुणेकर नाही, महाराष्ट्र नाही, परदेशातून पण लोक या गणेश उत्सवाला बघण्यासाठी येतात। तर या वर्षी यावं आणि हा सुंदर देखावा सर्वांनी ते देखावा बघावा आणि आपल्या लाडक्या बाप्पाचं पण दर्शन घ्यावं। तुळशीबाग महागणपतीचे अध्यक्ष आमचे विकास असतील, नितीनराव असतील, विनायक, किरण असतील, सगळ्यांना ह्या 125 वर्षाच्या महोत्सवाचं मी शुभेच्छा देतो आणि गणेश उत्सवाची शुभेच्छा देतो।